से हर एक जून को जला दिया, इंसान को इंसान से मिला दिया। अरे इस देश में नेता तो बहुत हुए मगर उनको भी एक सलाह दिया। अरे मेरे आंबेडकर ने पूरे भारत को हिला दिया, पूरे भारत को हिला दिया। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देत आहे। आज 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म आहे। हाच दिवस भारतातल्या अनेक ठिकाणी ज्ञान दिवस आणि समता दिवस म्हणूनही साजरी केली जाते। इतकेच नव्हे तर ब्रिटनमध्ये, कोलंबिया आणि कॅनडामध्येही भारतीय आंबेडकर समता दिवस म्हणून साजरी केली जाते। आपल्या देशातल्या एका मानवाचा परदेशातही गर्व व्हावा ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे। आणि मोजावे उंची तुमच्या किती कर्तृत्वाची, मोजावे उंची तुमच्या किती कर्तृत्वाची। बाबासाहेब तुम्हीच शिकवली होती व्याख्या जगातल्या माणसातल्या माणुसकीची। खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म अशा परिस्थितीत झाला होता की त्यानुसार जन्मापासून त्यांना सातत्याने सामाजिक विषमतेवर तोंड द्यावं लागत होतं। सामाजिक विषमतेवर लग्न न जाता त्यावर काही उपाय केला पाहिजे, जे स्वतःसाठीच नव्हे तर पूर्ण समाजासाठी उपयोगाचा असला पाहिजे असा विचार त्यांचा होता। आणि समाजामध्ये न्यायाचं तत्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले। अर्थातच त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता, त्यांना खूप काही गोष्टी सहन कराव्या लागल्या। तरी या भीमरावाचा प्रवास थेट महामार्गापर्यंत गेला। औरंगाबादमध्ये 1950 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशी घोषणा केली होती, ती आपल्या सर्वांनाच माहीत आहे, ते अतिशय प्रसिद्ध आहे। ते हे शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो हे प्राशन करेल तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। शिक्षणाचे एवढे मोठे महत्व एवढ्या साध्या सरळ सोप्या शब्दात सांगणे हे किती महत्वाचे आहे आणि आपल्याला दिसतच आहे की यांच्या अशाच विचारांमुळे आपल्या देशात नव्हे तर विविध देशातील यांच्या अशाच विचारांपासून प्रेरणा घेणारे, यांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेणारे नवे लोक सुद्धा निर्माण होत आहेत। कारण इतक्या वर्षानंतर सुद्धा यांचे विचार इतके महत्वाचे आहेत की आताही अद्यापही जिवंत आहेत। आणि जे म्हटले जाते की सूर्यचंद्र तारे जोपर्यंत आकाशात असतील तोपर्यंत हे विचार सुद्धा जिवंतच असणार, कारण यांचा मूल्य सगळा महत्वाचा आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वर्गाच्या बाहेर बसायला लागत होतं। यांचं शरीर जरी वर्गाच्या बाहेर असलं तरी यांचं डोकं, लक्ष आणि मन बिलकुल वर्गाच्या आतमध्ये असायचं। वर्गाच्या आतमध्ये शिकवले जाते ते आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे असा विचार त्यांचा होता। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्या हाती कोणती पुस्तके आहे तर ते आपले प्राण ओतून त्या पुस्तकीला वाचत, कारण त्यांना माहीत होतं की एकदा पुस्तक आपल्या हातातून गेली तर वापस घेण्याची शाश्वती सांगता येत नाही। म्हणून त्यांच्या हाती कोणी पुस्तक आहे तर ते आपले प्राण ओतून त्या पुस्तकीला वाचत। पुस्तकीतला पूर्ण ज्ञान आपल्या डोक्यामध्ये रजिस्टर असा विचार त्यांचा होता। आज आपला देश ज्या नियमानुसार चालतो त्या नियमाच्या भारतीय संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे यांचा सिंहाचा वाटा होता। असे हे स्वतंत्र जागतिक अर्थतज्ञ, लेखक, समाजसुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 1956 ला 6 डिसेंबर 1956 ला बुद्धवासी झाले। अशा या महान मानवाला माझ्याकडून खूप खूप अभिवादन आहेत। आणि एवढे बोलून मी हे म्हणेन की सूर्याचे किरणे कधी मिटणार नाही, सागराची कामे कधी अटणार नाही, एक जन्म झाले तरी काय, हजारो जन्म झाले तरी बाबासाहेब तुमचे उपकार कधी फिटणार नाही, मिटणार नाही। एवढे बोलून मी आपले भाषण संपवते। जय भीम।